बघा, आज आपण ऑलरेडी GS1 बद्दल बोललेलो, ज्याच्यामध्ये मेनस्ट्रीम टॉपिक असतात हिस्ट्री प्लस जॉग्रफी आणि प्लस मिसलेनियस टॉपिक. ठीक आहे. आता इथं कसे क्वेश्चन येतात, इथं कसे क्वेश्चन येतात आणि इथं कसे क्वेश्चन येतात याच्यासाठी आपण ऑलरेडी 2 वेबिनार घेतलेले आहे. सो ते बघून घ्या. आता आपण बोलूया GS2 बद्दल. ठीक. सो GS2 बद्दल याच्यामध्ये तुमचा जो होल म्हणजे एक मेनस्ट्रीम सब्जेक्ट जो जातो तो जातो कॉन्स्टिट्यूशन अँड इंडियन पॉलिटी. ठीक आहे. हम्म? आणि प्लस मिसलिनियस सब्जेक्ट्स किंवा टॉपिक्स. हे लक्षात आलं. म्हणजे आता या मिसलिनियस टॉपिक्स मध्ये पण 7 ते 8 टॉपिक्स आहे, जसं आपल्या GS1 मध्ये होते, जसं आपल्या GS3 मध्ये पण राहणार. इथं जो मेन सब्जेक्ट चालला तो कोणता आहे? कॉन्स्टिट्यूशन आणि आपला इंडियन पॉलिटी. इथपर्यंत लक्षात आलं. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या. GS2 मध्ये सॉरी GS2 मध्ये 2 सब्जेक्ट चालले, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि इंडियन पॉलिटी प्लस मिसलिनियस टॉपिक्स किंवा मिसलिनियस सब्जेक्ट. आता सब्जेक्ट मी का बोलतो आणि मिसलिनियस टॉपिक्स का बोलतो इथून तुम्हाला समजून येणार आज. याच्यामध्ये हे जे 2 टॉपिक आहे याला अराउंड 8 ते 10 क्वेश्चन येतात. ठीक आहे. किती? 8 ते 10. आणि इथून रेस्ट ऑफ द क्वेश्चन येतात, जे की आपण असं कन्सिडर करू 8 ते 12 क्वेश्चन. असं पण कन्सिडर करू शकता, इथून पण 8 ते 12 येतात आणि इथून पण 8 ते 12 येतात, मागे पुढे जे काही होत असेल. इथपर्यंत समजलं. म्हणजे उद्या माझ्या पेपरमध्ये कॉन्स्टिट्यूशन प्लस इंडियन पॉलिटी आणि मिसलेनियस टॉपिक असे करून काहीतरी 10 क्वेश्चन येतील, किंवा 8 12 येतील, किंवा 12 8 येतील. बट असं पकडून चला, हे 10 8 आणि हे 10 12 असेच येतात. ठीक आहे. आता आपण बघू. सर्वात आधी इथं बघू आपण की मिसलेनियस टॉपिक्स कोणते कोणते आपल्याकडं. मिसलेनियस टॉपिक्स किंवा सब्जेक्ट्स. ठीक. याच्यामध्ये एक सब्जेक्ट एक टॉपिक आहे तुम्हाला गव्हर्नन्स. काय? गव्हर्नन्स. या गव्हर्नन्स मध्ये जो पहिला टॉपिक आहे तो आहे अकाउंटेबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी. ठीक आहे. सेकंड टॉपिक आहे तुम्हाला ई गव्हर्नन्स. बरोबर. थर्ड टॉपिक आहे तुम्हाला सिटीजन चार्टर. ठीक आहे. हे काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. जो पहिला मिसलेनियस टॉपिक आहे तो कोणता आहे आपला? गव्हर्नन्स. त्याच्यामध्ये 3 टॉपिक गेले. एक गेलं अकाउंटेबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी, एक गेलं कोणतं गेलं आपलं सांगा पटकन. ई गव्हर्नन्स गेलं, आणि अजून कोणतं गेलं सांगा पटकन. पटकन सांगा. अरे पटकन सांगा. सिटीजन चार्टर. ठीक आहे. आता याचा इम्पॉर्टन्स सांगतो तुम्हाला. इथून 2 क्वेश्चन येतात. फिक्स क्वेश्चन आहे. एक तर येतेच येते. आता हा जो टॉपिक आहे हा, ठीक आहे, याला थोडं होल्ड करा. इथून 2 क्वेश्चन येतात. किती येतात? 2 क्वेश्चन. काही तुम्हाला मिनिट. ओके. स्क्रीन दिसत आहे माझी तुम्हाला? स्क्रीन शो होत आहे? बघा, गव्हर्नन्स जो टॉपिक आहे त्याला 3 सेक्शन आहे, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले 1 2 3. त्याच्यामध्ये 1 किंवा 2 क्वेश्चन जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर जो सेकंड टॉपिक आहे आपला मिसलेनियस, तो आहे रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी. म्हणजे
मला समजलं नाही. ओके, इथपर्यंत बघा. रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी. ठीक, हे दोन टॉपिक आहे आपले मिसलेनियसचे. या दोन टॉपिकमध्ये हा रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस एक प्लेन टॉपिक आहे. तर आता माझे दोन टॉपिक झाले मिसलेनियस टॉपिकचे. कोणते कोणते झाले? गव्हर्नन्स आणि रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी. ठीक आहे, यामधून तुम्हाला 3 क्वेश्चन बघायला मिळतील एक्झाम मध्ये. किती? 3 क्वेश्चन. 2 तर फिक्सच आहे आणि जास्तीत जास्त 3. ते 3 क्वेश्चन 10 मार्क्सचे पण असू शकतात किंवा 15 मार्क्सचे पण असू शकतात. आता याचा ऍडव्हान्टेज हा आहे की याच्यामध्ये जो एक आपला पहिला जो पॅरामीटर होता अकाउंटेबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी, आणि जो सेकंड पॅरामीटर आहे सिटीजन चार्टर, आणि जो हा थर्ड टॉपिक आहे रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी, सो यामधले सेम क्वेश्चन 2 क्वेश्चन एसे मध्ये येतात. समजलं? म्हणजे सॉरी, एथिक्स पेपरमध्ये येतात. काय? एथिक्स पेपरमध्ये येतात. पुन्हा सांगतो, म्हणजे हे जर 2 टॉपिक जर आपण प्रिपेअर केले, कोणते कोणते? गव्हर्नन्स आणि रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी, तर याच्यामध्ये आपल्याला किती क्वेश्चन कव्हर होतील? 3 ते 5. कोणत्या कोणत्या पेपरमध्ये? GS 2 आणि एथिक्स. समजलं इथपर्यंत? एक लक्षात आलं इथपर्यंत? याचा ऍडव्हान्टेज काय आपल्याला? एवढं समजलं का सांगा? मग मी पुढे घेतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कसं, आणि याचे जर नोट्स बघितले ना, हे काही 5-6 पेजेसचेच नोट्स बनतात. 5-6 पेजेसचे नाही, ठीक आहे, 7-8 पेजेसचे बनतील. क्वेश्चन पण सिमिलर, म्हणजे क्वेश्चन पण सिमिलर पॅटर्नवरतीच येतो, आणि क्वेश्चन रिलेटिव्हली इझी राहतो, खूप इझी राहतो. म्हणजे चालता बोलता टॉपिक हा, जो ऑलरेडी आपल्याला ई गव्हर्नन्स काय ते समजून राहिलं, अकाउंटेबिलिटी काय ते समजून राहिलं, रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिस इन डेमोक्रेसी काय ते पण समजून राहिलं. जर तुम्हाला नाही समजत आहे रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिस इन डेमोक्रेसी, तर मी ऑलरेडी याचे क्वेश्चन्स युट्यूब चॅनलला आपल्या टाकलेले आहे, त्या सरांनी घेतलेले आहे. ठीक आहे, ते बघून घे जा. आता इथं आपले 2 टॉपिक झाले. ठीक आहे, आता थर्ड टॉपिक बघा आपला. थर्ड टॉपिक येतो आपला वेलफेअर स्कीम्स फॉर वल्नरेबल सेक्शन्स. ठीक आहे, ओके. आणि याच्यामध्येच एक टॉपिक हा येतो डेव्हलपमेंटल प्रोसेस. ठीक आहे, सॉरी, याच्यामध्येच एक टॉपिक येतो गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे, अँड इम्प्लिमेंटेशन. आता मला सांगा तुम्ही, याच्यामध्ये काय असते की इथून आपल्या लक्षात आलं, मला एक सांगा की जर सपोज उद्या महाराष्ट्राने एक स्कीम काढली, तर ते महाराष्ट्र स्पेसिफिक क्वेश्चन जाणार, तर तो या टॉपिकमध्ये जाणार ना. जसं मी सांगितलं तुम्हाला, वेलफेअर स्कीम्स फॉर वल्नरेबल सेक्शन, जर एक चांगली स्कीम आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, तर ते या टॉपिकमध्ये जाणार. म्हणजे हा टॉपिक ना मिक्स क्वेश्चन पण कॅरी करते, महाराष्ट्र स्पेसिफिक पण कॅरी करते, आणि जनरल क्वेश्चन पण कॅरी करते. हा पण सेम आहे, गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड इम्प्लिमेंटेशन. आता इथून पण अराउंड एक क्वेश्चन जाते किंवा जास्तीत जास्त 2 क्वेश्चन जातात. इथपर्यंत समजलं? इथपर्यंत समजलं का तुमच्या? की जर उद्या सपोज गव्हर्नमेंटने जर स्कीम काढली महाराष्ट्राच्या, तर ती स्कीम कशा बघायची आपल्याला? जर सपोज गव्हर्नमेंटनी काही लॉज काढले, हा, विमेनच्या प्रोटेक्शनमध्ये लॉज आहे किंवा कोणत्या पण इतर गोष्टींच्या याच्यामध्ये लॉज आहे, तर ते इम्प्लिमेंटेशन पॉलिसीजमध्ये जाणार. तो क्वेश्चन GS2 मध्ये येणार, मिसलेनियस टॉपिक्समध्ये. बट ते क्वेश्चन अपडेटेड राहतात, करंट अफेअर्सशी रिलेटेड राहतात. सो असं नाही होणार की याचा कोणता एक स्टॅटिक सिलेबस आहे या टॉपिकचा, तो तुम्हाला करावा लागणार नाही. तो तुम्हाला न्यूजपेपरमधून डिराईव्ह करावा लागते आणि त्याच्यावरती थोडं अनालिसिस करावं लागतं, तसा तो क्वेश्चन पुट होते. इथपर्यंत समजलं? इथपर्यंत ठीक आहे? ओके. आता बघा, नेक्स्ट टॉपिक बघा. नेक्स्ट टॉपिक आहे आपला, 5th टॉपिक आहे आपला, एक आहे याच्यामध्ये टॉपिक आहे NGO, सेल्फ हेल्प ग्रुप, आणि एक आहे प्रेशर ग्रुप्स. ठीक आहे, हा एक टॉपिक येतो. आता हे काय मी तुम्हाला नंतर सांगतो, फक्त लक्षात घ्या. प्रेशर ग्रुप्स एक टॉपिक आहे आपला, ह्याच्यामध्ये पॉवर्टी अँड हंगर. जसा आपला GS1 मध्ये काय होता, पॉवर्टी अँड पॉप्युलेशन. मोर ऑर लेस हा टॉपिक आणि तो टॉपिक एकच आहे, फक्त याच्यामध्ये हा एक हंगरचा पॅरामीटर जो आहे ना, तो एक एक्स्ट्रा ऍड होते, त्याचे वेगळे नोट्स येतात. बट इथून तुम्ही कन्सिडर करून चालू शकता की क्वेश्चन कसे येतात. आता एक अजून टॉपिक आहे याच्यामध्ये, हा टॉपिक येत नाही, बट मी याला कन्सिडर करून चालतो, कारण की तुमच्या सिलेबसमध्ये हा वेगळा दिलेला आहे, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. म्हणजे इथं पंचायत राज सिस्टीमची गोष्ट करत आहे.
सो आता हा येते इंडियन पॉलिटीमध्ये, बट जसं मी भक्ती मुवमेंट हा वेगळा कन्सिडर केला GS1 मध्ये. सो इथं पण मी याला मिसलेनियस टॉपिकमध्ये चालतो, काढून घेतो, कारण की या टॉपिकचे स्वतंत्र नोट्स पण आपण प्रिपेअर करून या क्वेश्चनला अटेम्प्ट करू शकतो. आणि लास्ट टॉपिक जो आहे तुमचा तो आहे इंटरनॅशनल रिलेशन्स. समजलं इथपर्यंत? इंटरनॅशनल रिलेशन्स. ठीक आहे इथपर्यंत. आता आता वरचे बघू आपण टॉपिक्स. 5, 6, 7 काय सांगितलं इथं? NGO, SHG आणि काय सांगितलं होतं एक? प्रेशर ग्रुप्स. बरोबर, प्रेशर ग्रुप्स. इथं काय सांगितलं होतं? पॉवर्टी अँड हंगर. बरोबर. इथं काय सांगितलं होतं मी तुम्हाला लास्ट टॉपिक? लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. ठीक आहे. या सर्वांवरती एक एक आणि एक क्वेश्चन येते. आलं लक्षात? आणि लास्ट टॉपिक बघा, इंटरनॅशनल रिलेशन्स. हा टॉपिक थोडा मोठा आहे, मी इथं कव्हर नाही करत नेमकं याच्यात काय असते. म्हणजे याच्यामध्ये पण असे पॅरामीटर्स राहतात 1, 2, 3, 4 जे जसे आपले गव्हर्नन्स मध्ये गेले. सो इथं थोडा हा कॉम्प्लिकेटेड टॉपिक आहे. याच्यामधून अराउंड 3 ते 4 क्वेश्चन्स येतात. किती? 3 ते 4 क्वेश्चन्स. आता मला सांगा तुम्ही की आपल्याकडे आता बघा, जर सपोज मी एक्झाम मध्ये उद्या मला कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटीच्या सेक्शन मधून जर 10 क्वेश्चन आले, तर इथं मला काय माहिती आहे, आता माझ्याकडे इंटरनॅशनल रिलेशन्स मधूनच किती येतात? 3 ते 4 क्वेश्चन. बरोबर आहे. आता मला सांगा नंतर काय बिझनेस टॉपिकचे क्वेश्चन सांगा काय येतात. फर्स्ट टॉपिक काय कन्सिडर केला आपण? गव्हर्नन्स. दुसरा, रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी. याच्यामध्ये 2 क्वेश्चन येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणता टॉपिक कन्सिडर केला आपण? लवकर सांगा. अरे लवकर सांगा. गव्हर्नमेंट पॉलिसीज, वेलफेअर स्कीम्स आणि इम्प्लिमेंटेशन इश्यूज. बरोबर. याच्यामधला एक किंवा एक क्वेश्चन. आणि लास्ट टॉपिक आपण 3 कन्सिडर केले. 3 कन्सिडर केले ना आपण? कोणते कोणते कन्सिडर केले? NGO, SHG, प्रेशर ग्रुप आणि नंतर अजून 2 होते, पॉवर्टी अँड हंगर आणि लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. ठीक आहे. याच्यामधून 3 क्वेश्चन. बघा, जर आपण याला असं करू, हे किती झाले? 10, 3, 4, 2, 1 किंवा 1 आणि 3. बघा, 10, 3, 5 किती झाले? 15, 16, 17, 18, 19, 20. म्हणजे कुठेतरी 20चा बार भरला आपला, 20 क्वेश्चनचा. समजलं इथपर्यंत? म्हणजे आपल्या उद्या पेपरमध्ये आपल्याला 20 क्वेश्चन कसे डिवायडेड आहे समजलं? टॉपिक वाईज. फर्स्ट, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सेकंड, इंडियन पॉलिटी. थर्ड, गव्हर्नन्स. फोर्थ, रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी. फिफ्थ, फिफ्थ काय? फिफ्थ काय? वेलफेअर स्कीम्स, गव्हर्नमेंट पॉलिसीज. सिक्स्थ, प्रेशर ग्रुप्स, NGOs, SSG. सेवन, पॉवर्टी अँड हंगर. आणि एट आपला काय? एट काय आपला? लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. आणि नाईन्थ काय आपला? इंटरनॅशनल रिलेशन्स. असं करून आपला 20 क्वेश्चन भरतो. आता आपण चेक करू हे आपल्या एक्झाम आपल्या याच्यात दिलेले आहे का? कशामध्ये? सिलेबसमध्ये असे दिलेले आहे का? ओके. अरे यार, वेट एक मिनिट, मला अपलोड करू द्या ते फाईल्स, मग मी तुम्हाला सांगतो. एक मिनिट. इथपर्यंत काही डाऊट असेल तर सांगा. तिथपर्यंत काही डाऊट असेल तर सांगा, म्हणजे मी तुम्हाला क्लिअर करतो नंतरच्या गोष्टी. ओके, ठीक आहे, मी सांगतो, सर्व सांगतो. वेट.
ठीक आहे, स्क्रीन शो होते माझी. बघा आता इथं बघा, पहिला टॉपिक बघा, इंडियन कॉन्स्टिट्यूशन झाला. इथपर्यंत लक्षात घ्या. इंडियन कॉन्स्टिट्यूशन झाला ना आपला. सो हा बघा, आता यालाच सध्या राहू द्या, नंतर मी तुम्हाला सांगतो. इंडियन कॉन्स्टिट्यूशन झाला. आता इथं खाली बघा, मी जे जे सांगत आहे तुम्हाला इथून बघा. हे बघा, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट झाला. त्याच्यानंतर बघा तुमचा इश्यू, हे बघा हा झाला हंगर. बघा गव्हर्नन्सचा, ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी, ई गव्हर्नन्स. हेच ई गव्हर्नन्सचे वेगळे वेगळे मॉडेल्स काय असतात. ठीक आहे, आणि सिटीजन चार्टर्ड झाला. हा हा झाला कम्प्लीट. रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस झाला. ठीक आहे, हे जे आहे ना, हे सर्व इंटरनॅशनल रिलेशन्सचे टॉपिक आहे. म्हणून बघा किती मोठे टॉपिक आहे. म्हणून मी याच्यामध्ये 3 ते 4 क्वेश्चन येतात. ओके. आता बघा याच्यामध्ये बघा, हे सोशल इश्यूज बघा याच्यामध्ये, हे हेल्थ एज्युकेशन सर्व स्कीम्समध्ये जातात, वेलफेअर स्कीम्स आणि याच्यामध्ये. आता बघा हे डेव्हलपमेंटल प्रोसेस, हे बघा NGO, SSG. ठीक आहे, याच्यामध्येच एक क्वेश्चन येते प्रेशर ग्रुपचा पण. तो सध्या होल्ड करा इथं. सो आता इथं बघा, गव्हर्नमेंट पॉलिसी इंटरव्हेन्शन. इथपर्यंत आलं लक्षात? एक वेळा बघून घ्या आणि नंतर मला सांगा. इथपर्यंत समजलं तुम्हाला? इथपर्यंत समजलं का बघा? तेच तुम्ही मराठीमध्ये पण बघू शकता. मराठीमध्ये पण बघून घ्या. ठीक आहे, इथपर्यंत डाऊट आहे? इथपर्यंत काही डाऊट आहे का सांगा? ओके. बघा आता, आता आता आपण क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन तर तुम्हाला माहिती पडले ना. सो आता क्वेश्चन दाखवून काही फायदा नाही आहे, की रोल ऑफ म्हणजे कसे क्वेश्चन्स येतात. क्वेश्चन्स इझी येतात. या जी मी मिसलेनियस टॉपिक तुम्हाला सांगितले आज, त्याचे सर्व क्वेश्चन्स इझी येतात. फक्त वेलफेअर स्कीम्सचे थोडे हार्ड येतात. स्टील मी तुम्हाला आता पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनच्या सेक्शनमध्ये दाखवतो, की तुम्हाला काय प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघा, की इथं सर्वात वरती तुम्हाला 2 सेक्शन दिलेले. हे 2 सेक्शन महत्वाचे आहे. एक आहे कम्प्लिटली कॉन्स्टिट्यूशन, आणि एक आहे कम्प्लिटली तुमचं इंडियन पॉलिटी. सो इंडियन पॉलिटी लक्षात घ्या, हे जे कॉन्स्टिट्यूशन आहे याच्यावरती तुम्हाला वेगळे 3 ते 4 क्वेश्चन दिसायला मिळतील, आणि इंडियन पॉलिटीवरती तुम्हाला अराउंड 5 ते 6 क्वेश्चन दिसायला मिळतील. सो आता हे याच्यामध्ये काय येते आणि याच्यामध्ये काय येते हे पण आपण डिस्कस करू. ठीक आहे. सो तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय येणार, तुम्हाला इथं सांगतो. कॉन्स्टिट्यूशन मध्ये तुम्हाला येणार की कॉन्स्टिट्यूशनची हिस्ट्री येणार. ठीक आहे, त्याचा इम्पॉर्टन्स येणार. ओके, त्याचे सॅलियंट फीचर्स येणार. ठीक आहे. त्याचे सॅलियंट फीचर्स येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचा बेसिक स्ट्रक्चर काय येणार कॉन्स्टिट्यूशन मध्ये. ओके. इम्पॉर्टंट अमेंडमेंट्स येणार. इम्पॉर्टंट अमेंडमेंट्स येणार. त्याच्यानंतर याचे सोर्सेस येणार, की सोर्सेस काय कॉन्स्टिट्यूशनचे. आणि त्याच्यानंतर हे कॉन्स्टिट्यूशन आपलं इतर राष्ट्रांपेक्षा कसं डिफरंट आहे, जसं आपण सेक्युलरिझमच्या टॉपिक मध्ये बघितलं GS1 मध्ये. ओके. सो आणि हा टॉपिक GS2 मध्ये पण जातो, बट तो इंडियन पॉलिटी या सेक्शन मध्ये जातो. सो इथपर्यंत समजलं हे टॉपिक्स येतात. ओके. आणि आता पॉलिटीच्या सेक्शन मध्ये काय येते, पॉलिटीच्या सेक्शन मध्ये पॉलिटीच्या सेक्शन मध्ये थ्रू जे राहिलेले तुमचे लक्ष्मीकांतचे टॉपिक्स आहे ते जातात. मग त्याच्यामध्ये सर्व कन्सिडर करा. सेंटर, स्टेट, त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, त्याच्यानंतर ECI. ठीक आहे. सर्व जे काही तुम्ही आजपर्यंत वाचले ते सर्व पॉलिटीच्या सेक्शन मध्ये जातात. क्वेश्चन इथून येतात. ठीक आहे. आता आपण बघू की इंडियन, बघा आता हे आपण याच्यामध्ये बघू की हे मी सांगितलं ते आहे काय. इथं पण बघा असंच दिलेलं बघा, गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी. हे सोशल जस्टिस आहे बघा, इंटरनॅशनल रिलेशन्स वेगळं दिलेलं आहे. बघा. आणि विथ सम वेटेज टू महाराष्ट्र, तुम्हाला सांगितलं महाराष्ट्र स्पेसिफिक काय येणार इथपर्यंत लक्षात घ्या. आता बघा इंडियन कॉन्स्टिट्यूशन हिस्टॉरिकल दे. इव्होल्युशन कसं झालं, हे इव्होल्युशन आणि हिस्टॉरिकल मध्ये ना तुम्हाला एक सांगतो इथूनच. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1909, 1990 आणि 1935 हे तुमचे पार्ट पाहिजे.
कारण की जर इथून जर क्वेश्चन बघा याच्यामध्ये क्वेश्चन हा पण येऊ शकतो तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बद्दल, ती कशी फॉर्म झाली काय झाली, कारण की हा एमपीएससी विचारते म्हणून. सो इथून जर कॉन्स्टिट्यूशन बद्दल जर क्वेश्चन आला तर या 1 2 3 हे जे टॉपिक्स आहेत हा जो टॉपिक याच्यामधूनच निघते. त्याच्यानंतर बघा अमेंडमेंट्स काय झाले, प्रोव्हिजन काय, बेसिक स्ट्रक्चर काय, आणि बघा रेस्ट ऑफ द टॉपिक्स जे आहे ते तुमची गव्हर्नमेंटचे बघा, पार्लमेंट, स्टेट लेजिस्लेचर, हे काही सांगायची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे. बघा कंपॅरिझन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्कीम विथ द अदर, हे मी तुम्हाला सांगितलं, हे इथं झालं. ओके, हे बघा इथं इथपर्यंत झालं. हे सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट, हे आपण इंडियन पॉलिटीमध्ये टाकलं, आपण याला वेगळं काढलं नाही. तर आता इथं बघा कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट, जसे आता तुम्हाला क्वेश्चनच दाखवतो मी. सो इथं क्वेश्चन्स बघा आता कसे क्वेश्चन्स येतात. बघा क्वेश्चन कसे येतात. बघा कॉन्स्टिट्यूशन वरती बघा क्वेश्चन बघा. यूपीएससी 2007चा क्वेश्चन आहे. बेसिक क्वेश्चन आहे, व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशन, काय, व्हॉट आर द मेन सोर्सेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. आता बघा रिव्ह्यू करायची गरज आहे की इंडियन कॉन्स्टिट्यूशनला आजच्या काळामध्ये, कारण बदलत्या काळामध्ये जिथं टेक्नॉलॉजी एक्सपांड झाली, ठीक आहे, तिथं विमेन पार्टिसिपेशन महत्वाचं झालं. सो अशा काही जिथं लॉज लॉज आपले जे होते ते ब्रिटिश काळापर्यंत, ब्रिटिश काळाचे लॉ स्टील आपण हे करत आहे. सो इथं त्या कॉन्स्टिट्यूशनला बदलण्याची गरज आहे का, रिव्ह्यू करण्याची गरज आहे, बदलण्याची पण रिव्ह्यू करण्याची गरज आहे का, हे आहे क्वेश्चन. बघा सेम क्वेश्चन आला. आता कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी एक टॉपिक आहे. हा कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी एथिक्समध्ये पण जातो, जसं मी तुम्हाला सिटीजन चार्टर्ड आणि रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिस सांगितलं. हा वेगळा प्रिपेअर करू आपण, इथं सध्या राहू द्या. त्यानंतर बघा बेसिक फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन बघा. व्हॉट कॉन्स्टिट्यूट द डॉक्ट्रिन ऑफ द बेसिक फीचर्स. आता तुम्हाला बघा व्हॉट इज द बेसिक फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, बेसिक स्ट्रक्चर वरती आहे. आता याच्यामध्ये बघा इंडियन पॉलिटी या सेक्शनमध्ये तुम्हाला बघा असं हे रूल ऑफ लॉ येणार, पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन, काय एवढे हार्ड नाही येणार तुम्हाला, नंतर नंतर सांगतो मी. हे जस्ट मी क्वेश्चन पुट केले की काय काय येतात. बघा राईट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी काय आहे तुमचे याच्यामध्ये, आर्टिकल 21 मधून आलेला क्वेश्चन आहे. आता इथं बघा बघा आर्टिकल मेन्शन, आर्टिकल 25 का तुम्हाला पण विचारतील, आर्टिकल 19 काय, त्याचे त्या आर्टिकल 19चे सब क्लॉसेस काय ते लिहा. सरळ सरळ क्वेश्चन. डीपीएसपी काय, त्याच्यामध्ये गांधीयन हे काय, गांधीयन पॉलिसीज कोणत्या कोणत्या मेन्शन केलेल्या डीपीएसपी मध्ये. त्यानंतर तुम्हाला फंडामेंटल ड्युटीज बद्दल येणार, ते सांगा कोणत्या कोणत्या, सरळ क्वेश्चन येणार तुम्हाला. स्टेप बाय स्टेप लिहा, म्हणजे जास्त हार्ड क्वेश्चन येणारच नाही. कारण कसे बघा इम्पॉर्टन्स ऑफ रिजिड कॉन्स्टिट्यूशन, ठीक आहे याच्यात बघा फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह, बघा डिफरन्स बिटवीन विचारला, फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह, प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी तुम्हाला माहिती पाहिजे. बघा सेम क्वेश्चन हा एमपीसीचा क्वेश्चन, हा बघा इथून लक्षात आलं आपल्याला कसं क्वेश्चन ना. ठीक. आता हा फेडरलिझम इम्पॉर्टंट टॉपिक आहे सेंट्रल स्टेट रिलेशनशिपसाठी, हा येणार. बघा वेलफेअर स्कीम्स कसे जातात एमपीएससीने विचारलं, मी तुम्हाला सांगितलं एमपीएससीने बघा डिस्कस एज्युकेशनल अँड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी, हे बघा लेबर स्कीम एमपीएससीने विचारलेलं आहे. स्कीम्स फॉर वुमेन एम्पॉवरमेंट, इथपर्यंत समजलं वेलफेअर स्कीम मध्ये कसा क्वेश्चन जाणार. आता बघा लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचा टॉपिक मी वेगळा काढलेला होता. सो एमपीएससीने विचारलेला इम्पॉर्टन्स ऑफ पंचायती राज सिस्टीम, सिम्पल क्वेश्चन. 73rd आणि 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे. तुम्हाला एक सांगतो की कॉन्स्टिट्यूशन आपण जो वरती बघितला ना त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स पण येतात. अमेंडमेंट्स म्हणजे आता जे रिसेंट अमेंडमेंट झाले त्याच्याविषयी तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन येणार की 101st अमेंडमेंट काय, 106th अमेंडमेंट काय, त्याचं इम्पॉर्टन्स काय, जसं इथं विचारलं. सो तुमच्या रिसेंट डेव्हलपमेंटमध्ये तसे क्वेश्चन जातात तिथं. बघा डिफाईन पंचायती राज, हे सर्व एमपीएससीचे क्वेश्चन बघा किती किती इझी क्वेश्चन आहे आणि कसं विचारलं. सेम म्हणजे आपल्याला माहिती, इथूनच माहिती पडलं की आपल्याला एमपीएससी असा क्वेश्चन विचारणार. आणि म्हणून मी लोकल सेल्फ गव्हर्नमेंट वेगळा टॉपिक काढला, मिसलेनियस टॉपिक काढला, जरी तो इंडियन पॉलिटिकल कॉन्स्टिट्यूशनला लाईनमध्ये आहे, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या लाईनवरती आहे, स्टील मी वेगळा काढला. बघा पंचायती राज हॅज बीन डिझाईन, बघा इथून समजते ना आपल्याला. बघा 7 किती क्वेश्चन झाले, 8. बघा सेम क्वेश्चन 73rd अमेंडमेंटचा सिग्निफिकन्स काय, म्हणजे एक जरी हा टॉपिक जर आपण पूर्ण कव्हर करून घेतला तर एवढे सर्व क्वेश्चन्स आपले होऊन जातील याच्यामध्ये. ठीक आहे. आता बघा पुन्हा क्वेश्चन ग्रास रूट डेमोक्रेसी, 10वा क्वेश्चन बघा सेम क्वेश्चन 73rd 74th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट. ठीक आहे. 12वा क्वेश्चन बघा किती क्वेश्चन आले, हे तुम्ही मिनिमम क्वेश्चन काढले, याच्या व्यतिरिक्त पण क्वेश्चन आलेले आहे. सो इथपर्यंत समजलं तुम्हाला. आणि आता याच्यामध्ये बघा आता त्याच्या पुढचं पण सांगून देतो की इंडियन पॉलिटीच्या सेक्शनमध्ये काय काय येणार अजून तुम्हाला. इंडियन पॉलिटी सेक्शनमध्ये एक ज्युडिशरी येणार, इश्यू रिलेटेड टू ज्युडिशरी, हा पण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बघा याच्यामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू, हा ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम आणि पीआयएल हा टॉपिक खूप महत्त्वाचा असते. याच्यावरती क्वेश्चन येत राहते, म्हणजे जर आपण इंडिव्हिज्युअल टॉपिक जरी प्रिपेअर केला तर जो हार्ड क्वेश्चन आहे जो येणार आहे तो इथून येणार फर्स्ट अटेम्प्टला. ठीक आहे.
त्याच्यानंतर हे कॉमन क्वेश्चन आहे. याच्यामध्ये पण डिस्क्वालिफिकेशन हा खूप इश्यू राहते, हा पण येऊ शकतो. हे मी तुम्हाला नंतर सांगणार. बघा एक्झिक्युटिव्ह, आता एक्झिक्युटिव्ह मध्ये सिम्पल क्वेश्चन आहे तुम्हाला. रोल ऑफ प्रेसिडेंट काय असते, प्रेसिडेंटचं इलेक्शन कसं होते, गव्हर्नरचा काय रोल आहे, त्याच्यानंतर प्राईम मिनिस्टरचा फंक्शन्स काय आहे, काउन्सिल ऑफ मिनिस्टर काय काम, हे काय म्हणजे याचं महत्व काय, स्पीकरचं महत्व काय, स्पीकरला स्पीकरची अपॉइंटमेंट कशी होते, डिस्क्वालिफिकेशन कसं होते स्पीकरचं, ठीक आहे. हे प्रेसिडेन्शियल रूल, हे जे मोजके टॉपिक आहे ह्याच्यावरतीच क्वेश्चन येते. बघा हे फेडरलिझम हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावरती जो जसा मी ज्युडिशियरीच्या बद्दल सांगितलं तसा एक फेडरलिझम वरती हार्ड क्वेश्चन येणार या 2 सेक्शनमध्ये. जे 10 क्वेश्चन आहे ना 10, तर त्याच्यामध्ये जे हार्ड क्वेश्चन आहे ते कुठून येणार हे पण सांगून देतो. हे बघा इथून येणार याच्यावरती पण हा कोऑपरेटिव्ह, कॉम्पिटिटिव्ह आणि सिमेट्री असिमेट्रिक फेडरलिझम इथूनच येणार क्वेश्चन. जास्त काही म्हणजे दूर जायचं काम नाही, ठीक आहे. किंवा नेचर ऑफ इंडियन फेडरलिझम, फेडरेशन किंवा फेडरलिझम हा येणार. हे तीनच क्वेश्चन याच्यामधलेच येणार. जसे ज्युडिशरीमध्ये सांगितलं तुम्हाला, ज्युडिशियल रिव्ह्यू, PIL आणि ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम, ठीक आहे. तुम्हाला सांगितलं आहे बघा फंडामेंटल ड्युटीज वगैरे. हे बघ म्हणजे इथपर्यंत लक्षात येते आपल्या. हा जसं आता ट्रिपल तलाकचा इश्यू सुरू आहे तर ट्रिपल तलाक बद्दल विचारतील, साबरीमालाचा इश्यू सुरू आहे आर्टिकल 1922 ला. बट तुम्हाला तसं नाही विचारणार, तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड आर्टिकल 19 देणार, सब क्लॉज विचारणार, आर्टिकल 21 देणार, सब क्लॉज, कारण की फर्स्ट अटेम्प्ट आहे. किती खाली जातील ते. त्यानंतर हा बघा हा आर्टिकल 32 तसा पण इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. आपण तुम्हाला जर बघितलं एक क्वेश्चन होता कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज बद्दल, ठीक आहे. आणि जो एक कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी विषयी जो क्वेश्चन आहे तो एक हार्ड सेक्शन मध्ये जाते. म्हणजे हार्ड सेक्शन मध्ये 3 क्वेश्चन मी तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केले. ते जातात ज्युडिशरी मधला, एक कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीला घेऊन आणि एक फेडरलिझमला घेऊन. समजलं इथपर्यंत. म्हणजे हे 10 पैकी माझे 3 क्वेश्चन तिथे सॉर्ट आउट झाले, जे मला एक एक्स्ट्रा लेवलच्या पलीकडे जाऊन मला प्रिपेअर करायचे. बाकी 7 क्वेश्चन तर मी तुम्हाला सांगितले कसे येतात. आणि इतर जे 10 क्वेश्चन ते मिसलेनियस टॉपिक्स मध्ये सांगितले, आणि 3 ते 4 क्वेश्चन जे इंटरनॅशनल रिलेशन्स मधले येणार ते मी डिस्कस नाही केले, कारण तो एक वेगळा टॉपिक, तो थोडा मोठा टॉपिक, तो आपण नंतर करू. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता आपण एक जस्ट एक्सरसाइज करू. आपण बघू की 2022चा पेपर कसा होता. याच्यामध्ये माझे काही क्वेश्चन मी जे आज बघितले तसे आले काय. 2022 म्हणजे एक हार्डर साईड आहे एक्झामची, UPSCची 2022, 23-24. सो हे सध्या तरी बघू नका, स्टील आपण एक कॉन्फिडन्स घेण्यासाठी बघत आहे. बघा इथं इथं तुम्हाला क्वेश्चन देतो. बघा डिसेंट्रलायझेशन म्हणजे तुमचा कशावरती, लोकल सेल्फ गव्हर्नमेंटवरती क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन बघा. डिस्कस द रोल ऑफ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया ॲज अ चेअरमन ऑफ राज्यसभा. आता तुम्हाला प्रेसिडेंट बद्दल येणार क्वेश्चन. समजलं, डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे इंडियन पॉलिटी मधला. ठीक आहे. आता कमिशन्स आहे तुम्हाला, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. तेव्हा नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसला कॉन्स्टिट्युशनल म्हणून हे झालं होतं. तर इथं तसाच क्वेश्चन आला कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणून. तर आता येतं म्हणजे जी रिसेंट डेव्हलपमेंट होती त्याच्यावरती पॉलिटीचा क्वेश्चन गेला. बघा आता गतिशक्ती योजना, आता मी तुम्हाला सांगितलं ना, वेलफेअर स्कीम मध्ये केली योजना वगैरे. बघा क्वेश्चन आला. रिसेंट हे बघा, राईट, हे बघा हा क्वेश्चन वाचा. आणि इथं बघा हे इम्प्लिमेंटेशन साठी दिलेला आहे हा क्वेश्चन. गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट कसं करणार, पॉलिसीज वगैरे त्याच्यावरती क्वेश्चन आहे. एक क्वेश्चन बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम वरती क्वेश्चन आहे. समजलं. आता 9th बघा, हे बाकीची इंटरनॅशनल रिलेशन्स वरती आहे. ठीक आहे. बघ क्वेश्चन वाचत चला थोडे, मी 5 घेत आहे, बाकी काही नाही. क्वेश्चन त्याचा बघा इलेक्शन कमिशन वरती. ठीक आहे. सध्या इथं 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 ठीक आहे. ओके ओके. बघा हा पण पॉलिसीवरती क्वेश्चन आहे, राईट टू एज्युकेशनचा 18th. आता आपण दुसरा पेपर बघू 23 वाला. 23 वाला बघा, 23 वाला पण तसाच क्वेश्चन आहे, क्वेश्चन पेपर आहे. हे थोडे हार्डर साईडला आहे. स्टील मी दाखवते तुम्हाला. बघा अर्बन लोकल बॉडीज वरती आला. ठीक आहे. बघा कॉम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट ब्रिटिश आणि इंडियन अप्रोचेस टू पार्लमेंटरी. बघा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं कॉन्स्टिट्यूशनचा म्हणजे कॉन्स्टिट्यूशनला कम्पेअर करून विचारतील की आपलं कॉन्स्टिट्यूशन दुसऱ्या राष्ट्राचे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे याच्यासाठी कम्पेअर करा आणि त्याला कॉन्ट्रास्ट करा. हाच क्वेश्चन सिमिलर जाते डिफरंट पेपरमध्ये. ठीक आहे. इथपर्यंत झालं. बघा तुम्हाला इथूनच लक्षात येणार की आपण जे बघितलं. बघा ई गव्हर्नन्स वरती क्वेश्चन आला, 8th क्वेश्चन ई गव्हर्नन्स वरती. लक्षात आलं तुमच्या. बघा एक याच्यामध्ये पण सध्या या इथं SCO किंवा SSG किंवा NGO वरती क्वेश्चन येत नाही, बट तुम्हाला येणार. ठीक आहे. हा हार्डर साईडचा पेपर आहे थोडा, बट स्टील मी तुम्हाला दाखवलं. जर तुम्ही 2013 बघा हा 101 वा कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आला लक्षात तुमच्या कसं येते. सो रिगार्डिंग असे आपण बघितले. ठीक आहे. आता सो इथं आपण बघितलं सर्व काय काय बघितलं आपण.
सर्वच बघितलं म्हणजे की आपलं पेपर कसा येणार आहे, किती क्वेश्चन येणार आहे, त्याच्यामध्ये पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनचे किती क्वेश्चन जातील, त्यानंतर मिसलेनियस टॉपिकचे किती क्वेश्चन जातील, त्याच्यामध्ये पण कॉन्स्टिट्यूशनचे कोणते क्वेश्चन जातील किंवा इंडियन पॉलिटीचे क्वेश्चन म्हणजे कॉन्स्टिट्यूशन अराउंड 3 ते 4 क्वेश्चन जाणार आणि इंडियन पॉलिटीला घेऊन 5 ते 6 क्वेश्चन जाणार. त्याच्यानंतर 4 क्वेश्चन इंटरनॅशनल रिलेशन्सला जाणार आणि रेस्ट ऑफ द 6 क्वेश्चन जे मी इतर टॉपिक्स दिले ते जाणार. सो आपल्याला बेसिक स्कीम माहिती पडली एक्झामची आणि सो इथं आपण कन्क्लूड करू. इथपर्यंत हा वेबिनार होता. आता फक्त राहिला याच्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स. ते सोपं नाही आहे, ते थोडं हार्ड आहे. म्हणून कारण की त्याचे क्वेश्चन्स नेमके कसे येतात, त्याच्यामध्ये डिव्हिजन कसे आहे, ते थोडा थोडा मोठा टॉपिक आहे, तो आपण नंतर घेऊ. बट ओव्हरऑल जनरल स्कीम समजली तुम्हाला. मी क्वेश्चन पण दाखवले, सर्व क्वेश्चन दाखवले, 90s पासून क्वेश्चन दाखवले, एमपीएससीने काय क्वेश्चन विचारले ते पण दाखवले आणि 2022च्या पुढे जे हार्ड पेपर सुरू झाले यूपीएससी ते पण दाखवले. सध्या आपल्याला लेअर 1 आणि लेअर 2 मध्ये पिक करायचे क्वेश्चन. सो इथपर्यंत हा वेबिनार होता. आता जर तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर सांगा.